आम्ही सारे खवय्ये. आणि आपण आता अळू टिक्की मसाला शिकतो हो ना. तर चक्क अळूच्या पानं आहेत, म्हणजे अळूचं काहीतरी सॉलिड बनतंय. साहित्य लिहून घ्या. आळूची पाने 4 ते 5, कांदा खोबरा वाटण, टोमॅटो प्युरी, बेसन, मगज बी पेस्ट, तेल, आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, लाल मिरची पावडर, चिंचेचा कोळ, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट आणि गोडा मसाला किंवा कोल्हापुरी मसाला आणि भाजलेले तीळ. साहित्य आपलं झालं बघून. आणि आता आपण अळूच्या आतमध्ये जे आपण लावतो पानांना ते आधी करून घेऊ. हो. सगळ्यात आधी आपण बेसन घेऊ, डाळीचं पीठ, लाल तिखट, आता लाल तिखट, हळद पाव टीस्पून, तीळ, हे भाजलेले तीळ, मीठ चवीनुसार, आलं लसूण पेस्ट, हे चिंचेचं कोळ आहे. ह्याच्याने जे आळू खाल्ल्यावर कसं खाजवल्यासारखं होतं ना घशात, चिंच पाहिजे चिंचेने अळूला. असं आम्ही ही पेस्ट करून घेतो. आपण जे मिश्रण बनवलंय, सारण जे आपल्याला आतमध्ये हवंय ते आलेलं आहे. आणि अळूची पानं घेतलीत. वडीचा अळू साहजिकच आहे, भाजीचा पण मिळतो, वडीचा पण. तर वडीचा अळू आपण घेतलेला आहे आणि आता ते सारण लावलं. हो, सारण लावलं. पान असं उलट करून त्याच्या बॅक साइडलाच आपण सारण लावतो. तुम्ही एका पानाचं करताय का? नाही, एकच पानाचं करणार. एका पानाचं. ठीक आहे, अशा पद्धतीने थोड्याशा गुंडाळ्या करून घेतो, म्हणजे आपल्याला त्या वाफवायच्यात ना. हो, वाफवायचे, त्या वाफवून घेता येतील. अळूवडी जी आपण वाफवून घेतली, जो अळूची पानं सिंगल सिंगल आपण लावली, ती जी वाफवून घेतलेली होती, तर ती कट करून आपण तळून घेतली. तर अशा पद्धतीने आपल्याला ते तुकडे मिळालेले आहेत. तर ही टिक्की तयार झाली आणि आता आपण ग्रेव्ही करतोय. त्याच्यामध्ये या टिक्की आपल्याला सोडायच्या. तर त्याच्यामध्ये आता काय हवंय, आधी तेल बऱ्यापैकी प्रमाणात आहे, तर ते तापत ठेवलंय. तर काय हवंय, आधी आपण हे कांदा खोबऱ्याचं जे वाटण केलं ना ते भाजायचं. कोल्हापूरला सुकं खोबरं जास्ती प्रमाणात वापरलं जातं, कारण ओला नारळ थोडा मिळत नाही. हा, नाही मिळत. आलं लसूण कोथिंबीर. आता हे मगज पेस्ट, हो, ती पाण्यात भिजवायची आणि वाटायची, नंतर वाटण करायचं. ही टोमॅटो प्युरी, टोमॅटो आधी उकळून घ्यायची पाण्यात, मॅश करून. टोमॅटोमुळे चांगली चव येते ग्रेव्हीला. आता हे सगळं हा तुमचा घरचा मसाला. हा, घरचा. तो किती? साधारणतः 1-1.5 चमचा लागेलच ना. हो, कारण बाकी तिखटपणा काही नाही. बस. हो, बस. आणि मीठ राहिले. अळूवडी जी आपण केली होती त्याच्यामध्ये सगळंच आहे मसाले, त्याच्यामुळे मीठ वगैरे सगळं त्याचं आहेच. त्यामुळे मिठाचा अंदाज, तिखटाचा अंदाज फक्तच ग्रेव्ही प्रमाणे घ्यायचा. मसाला चांगला परतला गेलाय. आता काय राहिलंय, हळद, तिखट, की आता याच्यामध्ये पाणी घालायला. जसं पातळ तुम्हाला जितपत हवंय. जी ग्रेव्ही इतकी मस्त आहे की ह्याच्यामध्ये आपण अनेक पदार्थ करू शकतो. पनीर घालू शकतो, कुठली उसळही करू शकता तुम्ही. ही ग्रेव्ही सुद्धा एक सेपरेटली, दोन्ही वेगवेगळं पण तुम्ही करू शकता. ही टिक्की म्हणूनही वापरू शकता, ही ग्रेव्ही पण अनेक पदार्थांमध्ये वापरू शकता. आता मी याचं कॉम्बिनेशन केलंय तुमच्यासाठी खास, अळू टिक्की मसाला. सो मसाला इज रेडी आणि आता टिक्की सोडली की पदार्थ पण रेडी ना. सो पटकन साहित्य आणि कृती घ्या अळू टिक्की मसाल्याचं. अळू टिक्की मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य 4 ते 5 अळूची पानं, भाजलेल्या कांदा खोबऱ्याची पेस्ट,
टोमॅटो प्युरे, बेसन, मगजबीची पेस्ट, तेल, आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ, तिखट, चिंचेचा कोळ, लसूण कोथिंबीर पेस्ट, गरम मसाला आणि भाजलेले तीळ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये बेसन घेऊन त्यामध्ये तिखट, हळद, भाजलेले तीळ, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि चिंचेचा कोळ घालून बॅटर तयार करावं. हे बॅटर अळूच्या पानांना लावून उंडे वाफवून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये भाजलेली कांदा खोबऱ्याची पेस्ट परतून घ्यावी. त्यात लसूण कोथिंबीर पेस्ट, मगजबीची पेस्ट, टोमॅटो प्युरे, गोडा मसाला, मीठ, हळद, तिखट, पाणी आणि अळूच्या टिक्की घालून वाफवून डिश सर्व्ह करावी. आम्ही